Hello friends, I am Yogiraj Chandratre. Let us understand the advantages and disadvantages of waterfall model and the situations where the use of waterfall model is most appropriate. So let us start with the advantages. Some of the major advantages of the waterfall model are as it is simple and easy to understand and use. हे मॉडेल समजून घेण्यास आणि वापरण्यास खूप सोपे आहे. या मॉडेलमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नाही. ग्राहकांकडून गरजा जाणून घेतल्यावर त्यांच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करायचा, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन, मग कोडिंग, मग टेस्टिंग आणि तयार झालेले प्रॉडक्ट वितरित करायचे. द सेकंड ॲडव्हान्टेज इज इझी टू मॅनेज ड्यू टू द रिजिडिटी ऑफ द मॉडेल. Each phase has specific deliverables and a review process. या मॉडेलमध्ये एका टप्प्यातील सर्व ऍक्टिव्हिटीज पूर्ण झाल्यावर झालेल्या कामाची समीक्षा केली जाते आणि मगच पुढील टप्प्यात जायचे असल्याने त्याला मॅनेज करणे सोपे असते. द थर्ड ॲडव्हान्टेज इज वर्क्स वेल फॉर स्मॉलर अँड लो बजेट प्रोजेक्ट्स वेअर रिक्वायरमेंट्स आर व्हेरी वेल अंडरस्टूड. लहान आणि कमी खर्चाच्या प्रोजेक्टसाठी हे खूप चांगले मॉडेल आहे. महत्वाचे म्हणजे ग्राहकांच्या गरजा पूर्णपणे माहीत असणे गरजेचे असते, परंतु जर ग्राहकाच्या गरजांच्या बाबतीत काही गोंधळ किंवा अस्पष्टता असेल तर हे मॉडेल उपयोगी ठरत नाही. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज क्लिअरली डिफाईन स्टेजेस अँड वेल अंडरस्टूड माइलस्टोन्स. वॉटरफॉल मॉडेलच्या विविध टप्प्यांचा क्रम ठरलेला असतो, जसे अगोदर फिजिबिलिटी, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन, मग कोडिंग, टेस्टिंग आणि प्रॉडक्ट वितरण. या प्रत्येक टप्प्यातील ऍक्टिव्हिटीज देखील ठरलेल्या असतात आणि एका टप्प्यातील आउटपुट दुसऱ्या टप्प्याला इनपुट म्हणून दिले जाते आणि दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते. त्यामुळे प्रोजेक्टची प्रगतीही समजून येते. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज इझी टू अरेंज द टास्क. या मॉडेलमध्ये कार्य सुलभपणे घडतात, कारण प्रत्येक टप्प्यातील संपूर्ण कामकाज त्याच टप्प्यात केले जाते आणि मगच दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होत असल्याने कोणताही टप्पा ओव्हरफ्लो होत नाही. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज प्रोसेस अँड रिझल्ट्स आर वेल डॉक्युमेंटेड. या मॉडेलच्या प्रत्येक टप्प्यात केल्या जाणाऱ्या प्रक्रियांचे आणि रिझल्टचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण केले जाते. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज प्रोजेक्ट इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द प्रोजेक्ट टीम विथ मिनिमम क्लायंट इंटरव्हेन्शन. प्रकल्प पूर्णपणे प्रोजेक्ट टीमवर अवलंबून असतो आणि ग्राहकांचा हस्तक्षेपही कमीत कमी असतो. Now, let us understand the disadvantages. The limitation of the waterfall model is that it does not allow revision. Once the project is in the testing phase, it is very difficult to go back to the previous phase. वॉटरफॉल मॉडेलची मर्यादा म्हणजे ते पुनरावृत्ती करण्यास परवानगी देत नाही. एकदा प्रोजेक्ट टेस्टिंग टप्प्यात आले की आधीच्या टप्प्यात परत जाणे फार कठीण असते. द मेजर डिसएडव्हान्टेजेस ऑफ वॉटरफॉल मॉडेल आर ॲज हाय अमाऊंट्स ऑफ रिस्क अँड अनसर्टन्टी. मोठ्या प्रोजेक्टसाठी वॉटरफॉल मॉडेलचा वापर केल्यास तो प्रोजेक्ट अनिश्चित काळासाठी सुरू राहील, म्हणून हे मॉडेल फक्त छोटे प्रोजेक्ट तयार करण्यासाठीच वापरले जाते. द नेक्स्ट डिसएडव्हान्टेज इज नो वर्किंग सॉफ्टवेअर इज प्रोड्युस्ड अंटिल लेट ड्युरिंग द लाईफ सायकल. वॉटरफॉल मॉडेलच्या सर्व फेज पूर्ण झाल्याशिवाय सॉफ्टवेअर तयार होत नाही. द नेक्स्ट इज नॉट ए गुड मॉडेल फॉर कॉम्प्लेक्स अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोजेक्ट्स. खूप फंक्शनॅलिटी असलेल्या प्रोजेक्टसाठी आणि ऑब्जेक्ट टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असल्यास वॉटरफॉल मॉडेलचा उपयोग होत नाही. द नेक्स्ट इज नॉट सुटेबल फॉर द प्रोजेक्ट्स where requirements are at a moderate to high risk of changing. So risk and uncertainty is high with this process model. ज्या प्रोजेक्टमध्ये वारंवार आवश्यकता बदलू शकतात त्या प्रोजेक्टसाठी हे मॉडेल वापरणे जोखमीचे आणि अनिश्चिततेचे असते. द नेक्स्ट डिसएडव्हान्टेज इज पुअर मॉडेल फॉर लॉंग अँड ऑनगोईंग प्रोजेक्ट्स. जास्त कालावधी घेणाऱ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी हे मॉडेल योग्य ठरत नाही. द नेक्स्ट इज इट इज डिफिकल्ट टू मेजर प्रोग्रेस विदिन स्टेजेस. वॉटरफॉल मॉडेल हे लिनियर मॉडेल असल्याने कुठल्याही टप्प्यात सॉफ्टवेअरचे किती काम झाले आहे हे सांगता येत नाही. द नेक्स्ट इज डॉक्युमेंटेशन ऑक्युपाईज अ लॉट ऑफ टाइम ऑफ डेव्हलपर्स अँड टेस्टर. या मॉडेलच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाची आणि रिझल्टची नोंद कागदपत्रांमध्ये केली जात असल्याने डेव्हलपर आणि टेस्टर यांचा बराचसा वेळ या कामी खर्च होतो. द नेक्स्ट डिसएडव्हान्टेज इज एरर कॅन बी फिक्स्ड ओनली ड्युरिंग द फेज. या मॉडेलच्या प्रत्येक टप्प्यातील त्रुटी किंवा दोष केवळ त्या टप्प्यातच काढून टाकले जाऊ शकतात. पुढील टप्प्यात गेल्यावर अगोदरच्या टप्प्यातील दोष काढता येत नाहीत. नाउ लेट अस अंडरस्टँड द सिच्युएशन्स where the use of waterfall model is most appropriate. First one is requirements are very well documented
clear and fixed. It means not changing frequently. जेव्हा सॉफ्टवेअरच्या गरजा किंवा आवश्यकता स्पष्ट आणि निश्चित ठरलेल्या असतील आणि त्या व्यवस्थितपणे नोंदवलेल्या असतील, ज्यामध्ये वारंवार बदल होणार नसेल, तेव्हा वॉटरफॉल मॉडेल वापरले जाते. The next is product definition is stable. The definition of product is constant. This means that the definition or behavior of the products will never change and users are confident about the software that will be created. जेव्हा उत्पादनाची व्याख्या स्थिर असते, म्हणजे एकदा प्रोजेक्ट तयार करण्याची दिशा आणि फ्लो ठरल्यावर त्यामध्ये बदल केला जात नाही, तसेच उत्पादनाचे बिहेवियर देखील बदलत नाही आणि वापरकर्त्यांना तयार होणाऱ्या सॉफ्टवेअर बाबत खात्री असते. The next is technology is understood and is not dynamic. You need to have a thorough understanding of the technology and tools used to create software projects. Only then can we use the waterfall model. सॉफ्टवेअर प्रोजेक्ट तयार करण्यासाठी वापरली जाणारी टेक्नॉलॉजी आणि साधने आपल्याला पूर्णपणे समजलेली हवी आणि त्याबाबत संपूर्ण ज्ञान असायला हवे, तेव्हाच आपण वॉटरफॉल मॉडेल वापरू शकतो. द नेक्स्ट इज there are no ambiguous requirements. The requirements are collected from the customer before the software is created. These needs or requirements should be clear and not ambiguous. सॉफ्टवेअर तयार करण्यापूर्वी ग्राहकांकडून त्यांच्या आवश्यकता गोळा केल्या जातात. या गरजा किंवा आवश्यकता स्पष्ट असायला हव्यात, त्यामध्ये अस्पष्टता नको, अन्यथा जे सांगितले त्याचा वेगळाच अर्थ घेतला जातो आणि मग अनेक प्रश्न निर्माण होतात. The next is ample resources with required expertise are available to support the product. सॉफ्टवेअर उत्पादन तयार करण्यासाठी योग्य तज्ञ आणि भरपूर संसाधने उपलब्ध असायला हवी. The next is project is short and cost is low. The project should be small, which means it should be completed in a couple of months or less. This is because a large project requires constant interaction with the customer and therefore changes are always made in the project. Also, the budget of the project should be less because if the customer does not like the finished project, you can take that risk. प्रोजेक्ट लहान असायला हवा, म्हणजे 1-2 महिन्यात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तो पूर्ण व्हायला हवा, कारण मोठ्या प्रोजेक्टमध्ये सतत ग्राहकांशी संवाद साधावा लागतो आणि त्यामुळे प्रोजेक्टमध्ये नेहमी बदल होत जातात. तसेच प्रोजेक्टचे बजेट कमी हवे, कारण तयार झालेले प्रोजेक्ट ग्राहकाला आवडले नाही तर तुम्ही ती रिस्क घेऊ शकतात. द नेक्स्ट इज ऍप्लिकेशन इज नॉट कॉम्प्लिकेटेड अँड बिग. द सॉफ्टवेअर प्रॉडक्ट टू बी क्रिएटेड विथ द हेल्प ऑफ वॉटरफॉल मॉडेल should not be big and complicated. This is because the waterfall model is not suitable for this type of product. तयार करावयाचे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट मोठे आणि गुंतागुंतीचे म्हणजे अवघड असायला नको, कारण वॉटरफॉल मॉडेल अशा प्रकारच्या प्रॉडक्टसाठी योग्य नसते. So friends, this is how we learn about the advantages and disadvantages of waterfall model and also the situations where the model is used. Thank you very much.